चांदवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पेंडिंग होता आणि तोच निकाल आज रोजी जाहीर झाला असून चांदवडच्या प्रशासकीय इमारतीमध्ये ही मतमोजणी झालेली असून हा निकाल पुढील प्रमाणे सादर झाला आहे। चांदवडच्या या ठिकाणी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 10 उमेदवार उभे होते आणि या 10ही उमेदवारांमध्ये मताधिक्याने निवडून येत बागुल वैभव विजय यांनी 6925 मतं मिळवत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवली आणि प्रचंड या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत। त्याचसोबत नगरसेवक पदांसाठी असलेले या ठिकाणी अनेक उमेदवार होते। या उमेदवारांपैकी विजयी उमेदवारांची नावे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमधून या ठिकाणी सौ प्रियंका सचिन राऊत या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी रिंगणात होत्या आणि त्या 601 मतांनी या ठिकाणी निवडून आलेल्या आहे। 601 मतं मिळवत त्यांनी या ठिकाणी त्यांचा मताधिक्य या ठिकाणी गाजवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी श्री सुधीर कबाडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी रिंगणात होते। त्यांनी 551 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला असून त्याच ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जमाती महिलांमध्ये राखीव जागा असल्या कारणाने या ठिकाणी सौ मंगला मुन्ना मोरे अपक्ष म्हणून उभ्या होत्या आणि त्यांनी 781 मतं मिळवत या ठिकाणी त्यांचा विजय या ठिकाणी मिळवला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 2 मधूनच मधून सर्वसाधारण जागेवरती श्री राजू बागवान हे अपक्ष होते। यांनी देखील 720 मतं मिळवत या ठिकाणी त्यांचा बालेकिल्ला राखत या ठिकाणी त्यांनी विजय मिळवला असून त्याचसोबत प्रभाग क्रमांक 3 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणी म्हणून श्री गोटू सोनवणे या ठिकाणी अपक्ष म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांची निवडणूक लढवली आणि त्यांची 635 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत मधून सर्वसाधारण महिलांमधून सौ नयना किरण वाघ या अपक्ष असून त्यांनी देखील 453 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गामधून सौ पल्लवी सुनील मोरे या शिवसेनेकडून उभ्या होत्या आणि त्यांनी 779 मतं मिळवत या ठिकाणी त्यांचा विजय मिळवला असून त्याचसोबत सर्वसाधारण गटामधून संदीप उगले शिवसेनेकडून उभे होते। त्यांनी देखील 906 मतं मिळवत या ठिकाणी त्यांचा बालेकिल्ला राखत या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने त्यांचा विजय मिळवला असून त्याचसोबत प्रभाग क्रमांक 5 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या महिला जागेच्या राखीव सीटामधून सौ मनीषा संतोष भालेराव या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी रिंगणात होत्या। त्यांनी 681 मतं मिळवत या ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवला आहे। त्याचसोबत सर्वसाधारण जागेमधून श्री भूषण जयचंद कासलीवाल हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभे होते। पहिल्याच निवडणुकीला प्रथम नगराध्यक्ष स्थान मिळवलेले भूषण जयचंदजी कासलीवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावेळेस नगरसेवक पदासाठी 879 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 6 मधून नागरिकांच्या मागास प्रवर्गातून श्री जीवन अशोक देशमुख भारतीय जनता पार्टीच्या वतीने रिंगणात होते। त्यांनी 912 मतं मिळवत या ठिकाणी त्यांचा विजय मिळवला आहे। त्याचसोबत सर्वसाधारण महिलामधून सौ राजश्री प्रजापत ह्या विजयी झाल्या असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने त्यांनी 493 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवून त्यांचं या ठिकाणी विजय झाला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 7 मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सौ कमल रामभाऊ जाधव भारतीय जनता पार्टीच्या वतीने 793 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवत या ठिकाणी त्यांनी जल्लोष साजरा केला आहे। त्याचसोबत सर्वसाधारण जागेवरून श्री राहुल शिरीषकुमार कोतवाल हे भारतीय जनता पार्टीमध्ये नुकतेच त्यांनी प्रवेश घेतला होता आणि त्यांना हे तिकीट देण्यात आलं होतं। राहुल शिरीषकुमार कोतवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने 874 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 8 मधून अनुसूचित जाती महिला जागेवरून सौ अनिता सुनील बडोदे भारतीय जनता पार्टीच्या वतीने 732 मतं मिळवत त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला असून त्याचसोबत सर्वसाधारण जागेसाठी मुन्ना गांधी उर्फ श्री महेंद्र भिकचंद गांधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने 537 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवत त्यांनी सोमवार पेठेमध्ये जल्लोष साजरा केला आहे। त्याचसोबत प्रभाग क्रमांक 9 मधून अनुसूचित जातींमधून श्री प्रदीप बनकर हे अपक्ष उभे होते। यांनी 610 मतं मिळवत कुठल्याही पक्षाचा आधार न घेता त्यांनी त्यांची जागा या ठिकाणी दणदणीत विजय मिळवत यांनी
या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत सर्वसाधारण महिलांमधून श्री सरला मिश्रीलाल अग्रवाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभ्या होत्या, त्यांनी 822 मतं मिळवत या ठिकाणी विजय मिळवला आहे। त्याचसोबत शेवटचा प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मधून अनुसूचित जमाती श्री संभाजी नानाजी गुंजाळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे उभे होते आणि त्यांनी 780 मतं मिळवत या ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवला असून त्याच सोबत सर्वसाधारण महिलांमधून श्री लीलाबाई माधवराव कोतवाल भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभ्या होत्या, त्यांनी देखील 695 मतं मिळवत या ठिकाणी दणदणीत असा विजय मिळवला आहे। या चांदवड नगर परिषदेच्या 2025च्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आपण आता बघणार आहोत। या सविस्तर निकालाच्या आढाव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खातं खोलण्यात यश आलेलं आहे। 1 जागा मिळवत त्यांनी या ठिकाणी त्यांचं खातं खोललेलं आहे। त्याचसोबत शिवसेनेचे शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी 2 जागांवरती विजय मिळवत शिवसेनेच्या शिंदे गटाला विजय या ठिकाणी मिळाला आहे। तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जागा लढवल्या गेल्या होत्या। 11 नगरसेवक तसेच 1 नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवार होते आणि ते त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी नगराध्यक्षासह 12 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले असून भारतीय जनता पार्टीचं पारडं मात्र या ठिकाणी जड दिसत आहे। त्याचसोबत नॅशनल काँग्रेस पार्टीचं देखील या ठिकाणी 1 सीट या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि ते निवडून आल्यामुळे या ठिकाणी नॅशनल काँग्रेस पार्टीला देखील खातं उघडण्यात यश आलं आहे। त्यासोबत अपक्ष असलेले कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःच्या कामाच्या पावतीवर, स्वतःच्या ओळखीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आलेले या ठिकाणी अपक्ष असे 5 उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात होते आणि ते निवडून आल्याने या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का दिल्याचे या ठिकाणी दिसत आहे। 5 उमेदवार या ठिकाणी अपक्ष निवडून आले असून एकूण 21 उमेदवार या ठिकाणी चांदवड नगर परिषदेच्या 2025च्या या निवडणुकांमध्ये विजयी ठरले आहे आणि विजयाचा जल्लोष हा आपल्याला बघायला मिळत आहे। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी JCBच्या सहाय्याने पुष्पवृष्टी या ठिकाणी करत आहे, गुलाल उधळत या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत असून या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने मात्र चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता। अनुचित प्रकार कुठलाही घडलेला नसताना या ठिकाणी शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून या ठिकाणी सर्वच प्रशासनाने काटेकोर पद्धतीने नियोजन राबवत या ठिकाणी चांदवड नगर परिषदेचा हा जो निकाल आहे हा गेल्या अनेक दिवसापासून मतदान झालेलं असताना देखील EVM स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी सुरक्षित ठेवून आणि आज रोजी हा निकाल जाहीर केला। झालेल्या मोठा संघर्षाचा काळ असताना देखील चांदवडच्या प्रशासनाने या ठिकाणी चोख असा बंदोबस्त राबवत या ठिकाणी कौतुकास्पद कामगिरी करत या आज रोजीच्या निकालापर्यंत ही सर्व धुरा सांभाळली आणि सर्वच या ठिकाणी राजकीय क्षेत्रातील सर्वच या ठिकाणी मान्यवर मोठ्या जल्लोष साजरा करताना दिसून आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी राम बोरसे आता पुढील आढावा आणि जो नगराध्यक्ष पदासाठी थेट उभे असलेले वैभव बागुल यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेले नेते देखील आपण त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत। बघूया पुढील प्रमाणे काय असणार आहे, काय जनतेचा कौल दिल्यानंतर बोलताय। प्रथम या ठिकाणी नगराध्यक्ष झालेले वैभव बागुल हे आता या ठिकाणी काय बोलतील आपण बघणं महत्त्वाचं आहे। चांदवड नगराध्यक्ष पदाचे थेट उमेदवार आणि त्यांच्यासोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। आज या ठिकाणी मोठ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा आणि नगरसेवक पदांचे या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि या निकालाच्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत आपल्या या ठिकाणी वैभवदादा बागुल आहेत, ते थेट नगराध्यक्ष झालेले आहे। दादा काय सांगाल या संदर्भात, कशी प्रक्रिया पार पडली आणि आपल्याला काय वाटतं आणि कसं कामकाज असणार आहे? मुळात हे सगळं अविश्वसनीय आहे। राहुलदादा आहेर, शिरीष भाऊ कोतवाल, भूषण भैया आणि सर्व चांदवडचे नागरिक जे मतदार आहेत त्यांच्यामुळे सर्व शक्य झालं। मुळात मी पहिल्यापासून BJP विचारसरणीचा आहे। ही गोष्ट माझ्या स्वप्नातही नव्हती आणि ह्या 50 ते 55 दिवसाच्या सर्व इलेक्शन कॅम्पेनमध्ये जेव्हा मला अनुभव आला की BJP काय ताकद आहे, मतदार काय म्हणतात, चांदवडचा नागरिक काय म्हणतो आणि जेव्हा मतदानातून हा रिझल्ट आज चांदवड शहरवासियांनी माझ्या पदरात जो पाडला आहे नगराध्यक्षपदाचं दान, त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। आणि BJPचे कडवट विचारधारा कशी असते आज त्यांनी दाखवून दिलं आहे।
सोबतच आपण बघू शकतो गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेले आमचे या ठिकाणचे शिरीष भाऊ कोतवाल यांच्यासोबत उपस्थित आहे. त्यांच्या ताकदीने या ठिकाणी हा मोठा यश संपादित झालेला आहे. खरं तर किंगमेकर म्हणून यांना या ठिकाणी ओळखलं जाईल. आपण बघू शकतो या ठिकाणी भाऊ काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम निवडून आलेले सगळे नगरसेवक नगराध्यक्ष यांना धन्यवाद देतो, यांना शुभेच्छा देतो भावी काळाला. आणि चांदवडकर जनतेला विशेष आभार मानतो की ज्यांनी मोठ्या विश्वासानं भारतीय जनता पक्षाकडे आणि शिवसेनेकडे या गावाची सूत्र 5 वर्षासाठी विकास करण्यासाठी दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. झालेल्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा मोठ्या ठिकाणी विजय झाला, काही ठिकाणी पराभव झाला. तसं हे यश निर्मिळ आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येणं अपेक्षित होतं. त्या ठिकाणी मात्र आम्हाला धक्का बसला, ही वस्तुस्थिती आहे. पण येत्या 5 वर्षामध्ये हे गाव स्वच्छ, सुंदर, हरित आम्ही करू. गावाच्या लोकांना चांगलं स्वच्छ पाणी प्यायला देऊ, एवढं मी तुम्हाला सांगतो. गावातले रस्ते असतील, गावातल्या शिक्षणाच्या सोयी असतील, या व्यवस्थित करू. या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि या गावाचे आमचे चांदवड देवळाचे आमदार राहुल आहेर साहेब या सगळ्यांनी प्रचंड प्रेम या जनतेला दिलं, त्यामुळे हा विजय शक्य झाला असे या प्रसंगी म्हणेन. एकूण 21 जागांपैकी भारतीय जनता पार्टीने 12 जागांवरती दणदणीत असा विजय मिळवला आहे. या संदर्भात आपण काय सांगाल? सांगितलं की मी की आम्हाला 12 जागा मिळाल्या, 2 जागा आमच्या मित्रपक्षाला मिळाल्या, अशा 14 जागा मिळाल्या. काही एक जागा म्हणजे इतर जे पक्ष होते, शिवसेनेला 1 जागा मिळाली, तो दुसरा कुठला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला 1 जागा मिळाली, 2 का 3 अपक्ष निवडून आले. जे अपक्ष निवडून आले ते देखील आपल्याच विचारसरणीचे, काही परके नाही आहे. त्यामुळं हा विजय मोठा आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडून येण्याच्या ऐवजी काही माणसं दुसऱ्या तिकिटावर निवडून आली, पण विचार तर आपल्याबरोबरचीच येते नाही. एवढं त्याच्यामध्ये काही हे मानण्याचं काही कारण नाही. विजय मोठा आहे, पक्ष मोठा आहे, काम मोठं आहे आणि चांदवड एक आहे असं या ठिकाणी सूचित या ठिकाणी वक्तव्य या ठिकाणी भाऊंनी केलेलं आहे. सोबतच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी मनोज शिंदे आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधूया. भाऊ काय सांगाल या संदर्भात? कसं या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि काय या ठिकाणी जनतेसाठी आपण काय करणार आहोत? आज आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस असतील, आपले गिरीशभाऊ महाजन असतील, आपल्या चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर असतील, आमचे नेते शिरीषभाऊ कोतवाल असतील, भूषणभैया कासलेवाल असतील, यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जेव्हा आम्ही भाजप शिवसेना युतीच्या इथं पॅनल आम्ही उभा केला, यावेळी जनताने स्पष्ट असं बहुमत देताना आमचा नगराध्यक्षाचे उमेदवार वैभवजी बागुल असतील आणि खाली 14 नगरसेवक आणि त्याचबरोबर अपक्ष निवडून आलेले 4 नगरसेवकसुद्धा आमच्या विचाराचे जनतेने निवडून दिले आहे. जनतेचा आमच्या पक्षावरती असलेला विश्वास आणि भविष्यात असलेल्या अपेक्षा याचं आम्हाला चांगलं इथं बघायला मिळालं. भविष्यात निश्चितच या जनतेच्या बळावरती जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जनतेच्या अपेक्षा आणि जनतेचे स्वप्न पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या ठिकाणी असं वक्तव्य केलेलं आहे. आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आलेल्या सर्वच उमेदवारांचं आपण या ठिकाणी परत एकदा अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि अधिक पुढील अपडेट देण्याचा प्रयत्न करूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड.